नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदकुमार वसंत विधाते राहणार मोजे जेऊर बायजाबाई हे उपोषणाला बसले आहेत। यावेळी ते बोलत होते की उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्देश आदेशाला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व नगर उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगर तालुका तहसील कार्यालयातील कर्मचारी हे माजी स्थानिक व इतर पुढाऱ्यांच्या दबावाखाली कायद्यामध्ये रितसर अर्जाची रस्ता केस मंजूर केलेबाबत व सत्य अहवालाबरोबर असूनही मनमारी करून माझे पोट हिस्सा वाटप फेरफार मंजूर नसतानाही चुकीचे 7/12 तयार केले व गावी रेकॉर्ड ऑफ राईटला इतर इसमांच्या नोंदणी चुकीच्या घेऊन ते आजपर्यंत आमच्या जमिनी गट स्कीम उताराला दुसऱ्यांची नावे सादर करून आमच्या वडिलोपार्जित जमिनी कमी केला व फेरफारच्या नोंदी महसूल कार्यालयात लपवण्यात आल्या। याबाबत वारंवार अर्ज करूनही तीनही कार्यालयातील शासकीय कर्मचारी माझ्या कोणत्याच अर्जाला दाद देत नाही आणि याबाबत संबंधित दोषी कर्मचारी यांची शासनाची समिती स्थापन करून दोषी कर्मचाऱ्यांवर शासनाच्या नियमांप्रमाणे चौकशी करून दंडात्मक निलंबनाची कारवाई करावी। यावेळी नंदकुमार विधाते, शेख आयुब, कदम गणेश, अहमद पठाण, गणेश कराळे, दत्तात्रेय कारले आदी यावेळी उपस्थित होते। आमचे पंजोबा कुशाबा बापू विधाते ते मयत झाले 39 साली, फाळणी 12 झाला 32 साली आणि त्यामध्ये वारस एक असताना त्याचा पोट हिस्सा करण्याचं कारण नसताना त्यांनी पोट हिस्सासहित वाटप केलं। ते वाटप केलं तर त्याच्यामुळं इतरांच्या नावावर त्या जमीन बाकीच्या जमिनी ते पोट हिस्सा करून दुसऱ्याच्या नावावर जमीन घालवली गेले। आता हे माझ्या लक्षात आल्यानंतर तो दुसरा त्याचा मुलगा भाऊ कुशाबा विधाते तो 52 साली तो पण मय झाला। त्याच्यानंतर 32 पासून तर आजपर्यंत हे झालेलं वाटप फेरफार त्याची नोंदच तलाठी सर्कलने लपून ठेवली। आजपर्यंत कुठल्याही खात्यावर त्याची नोंदच कुठल्याही फेरफारावर त्याची नोंदच घेण्यात आलेली आणि वारंवार तलाठी यांनी सर्कल यांना सांगितलं की असं घडलेलं आहे, त्यांनी आतापर्यंत याची दखल घेतली नाही। त्यानंतर मी कायद्याखाली चौकशी केली, कलेक्टरच्या 34-35 कायद्याखाली चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये त्यांनी असं अहवाल देण्यात आला का फेरफारच मंजूर नाही, हा पोट हिस्साचा झालेला फेरफारच मंजूर नाही। मग त्याचा झालेला अंमलासाठी मी अनेक प्रयत्न केले, हायकोर्टात गेलो, हायकोर्टाने सांगितलं तहसीलदार साहेबांना हे बघा, त्यांनी 12 सुनावण्या घेतल्या, 12 सुनावण्यात त्याचं अवलोकनच केलं नाही, त्या पुराव्या कामीच्या रेकॉर्डचं अवलोकनच केलं नाही आणि ते फेरफार जर मंजूर नाही तर त्याचा झालेला अंमल रद्द कोणी करायचं? त्या अंमल रद्द करण्यासाठी आणि हे तहसीलदार साहेबांची हे जे कार्य खालचे हे जे महसूलचे लोक आहेत, मंडल अधिकारी यांच्या कानावर घालून सुद्धा यांनी याची दखल घेतली नाही आजपर्यंत। दाव्यामध्ये ते समाविष्ट असताना त्यांनी याच्यामध्ये त्यांनी म्हणणं पण दिलं नाही, हजर पण राहिले नाही दाव्यामध्ये। तर त्याचे अंमलबंद होईपर्यंत मी काही इथून उपोषणातून उठणार नाही। त्याच्यानंतर यांनी तो दावा रद्द करण्यासाठी माझा रस्ते म्हणजे समोरच्या एका गटातून मी जात होतो खाली माझ्या जमिनीमध्ये वडिलोपार्जित 1881 पासूनचा जो वहिवटी रस्ता होता तो बंद करून टाकला। तो बंद केल्यानंतर मी अनेक वेळा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिलं की माझा रस्ता 5-2 खाली हा रस्ता खुला करण्याचा आदेश ठेवा, त्याच्यावर कारवाई करा। पोलिसांकडे दिला, SP साहेबांकडे अर्ज दिला, MIDC पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिला, परंतु त्याची दखल घेतली नाही। उलट त्यांनी कंपाऊंड करून घेतलं। कंपाऊंड करण्याच्या अगोदर मी माझं म्हणणं लेखी स्वरूपात दिलेलं होतं, त्याची दखल यांनी घेतली नाही, उलट यांना मदत केली आणि ते कंपाऊंड करून माझा 1 वर्षापासून रस्ता बंद करून ठेवलाय। त्यांनी निकाल त्याच्यानंतर त्यांनी 8 महिने लावले। 8 महिन्यानंतर यांनी निकाल देताना 5-2 खालचा वहिवटी रस्त्याचा हा निकाल तोडमल नावाचे नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार तोडमल नावाचे यांनी पंचनामा केला। तर त्याच्यामध्ये आता माझा गट हे 190 मधून त्यांनी असं 190 मधून माझी मागणी आहे आणि त्या मागणीला फाटा देऊन त्यांनी त्याच्या निकाल पत्रात म्हणतं की 190 गट हा वादी यांचा असून आणि 100 पश्चिम बाजूला 191 असून, आणि माझा 100 पश्चिम बाजूला माझा गटच नाही। तरी पण यांनी असं चुकीचं म्हणजे यांना ह्या अधिकाऱ्यांना निकाल का देताना अवलोकनच करता येत नाही हे माझं म्हणणं आहे आणि अवलोकन केलंच नाही त्याचं। आणि आजपर्यंत आज 1 वर्ष झालंय मला रस्त्याला कांदे काही
सगळ्यांना पत्रव्यवहार करून निवेदन देऊन कोणी दखल घेतली नाही. रस्त्याच्या बाबतीत पंचनामा खोटं करून ठेवलं त्यांनी. आबा लांडगे, तो तोरडमळ आणि तो कोतवाल माणूस आहे आबा लांडगे. आणि यांच्या आबा लांडगे हा कोतवाल असून त्यांनी तयार केला आणि त्याला हे पण अहवाल पण लिहिता येत नाही, स्पॉट पंचनामा करता येत नाही, चुकीचा पंचनामा केलेला आहे. या मागे गावातील स्थानिक पुढारी आणि इतर पुढाऱ्यांच्या दबावाखाली हे तहसीलदार साहेब त्यांचा आहे की तहसीलदारने स्वतः चालवायला पाहिजे होती केस. नायब तहसीलदार सारख्या माणसाकडे हे एवढा गंभीर विषय असताना नायब तहसीलदार सारख्या माणसाकडे हे त्यांना ह्याच्यामध्ये हे आरटीएस चालवता येत नसताना याने आरटीएस चालवली. तर हे झालेला अंमल, चुकीचा झालेला अंमल हा रद्द होईपर्यंत मी या ठिकाणावर उठणार नाही आणि रस्ता मिळेपर्यंतही उठणार नाही.